पगार वाढता पण हातात पैसे उरनात, आर्थिक स्थिती सुधारल्या असे दिसनाच ना, हे कित्याक जाता? ही एक खूप जणांची काणी जावन आसा. आईच्या ह्या विश्लेषणात आम्ही मध्यम वर्गाच्या ह्याच पैशांच्या सापळ्याविषयी उलोवपाक वतात आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणाल्यार तातुंतल्यान कशी सुटका मेळवची हेही पळोवया. ही गजाल सुरू जाता एका खऱ्या अनुभवांतल्यान. रेडिटचेर एका 26 वर्षांच्या तरणाट्यान आपले दुःख मांडलां. ताचो पगार 40,000 थेट 1,30,000 पावलो, म्हणल्यार तिप्पट झालो. तरीयो तो म्हणटा, म्हज्या आर्थिक अडचणीत काहीच फरक पडूंक ना. हे कशें शक्य आसा? होच तो सापळो. ही कहाणी फक्त एका मनशाची न्हय, ही चडशा मध्यमवर्गीय लोकांची कहाणी आसा. ह्याच सापळ्यात म्हणतात मध्यम वर्गाचो सापळो. पण भियेवपाची गरज ना, कारण तातुंतल्यान भायर सरपाचो मार्ग आसा. चला तो मार्ग सोदून काढूया. पयल्या भागात आम्ही ही समस्या मुळातल्यान समजून घेतले. पगार वाढूनही समस्या कित्याक वाढतात हे एक विचित्र कोडे आसा, पूण ताची सुटावी आसा. आता हे आंकडे पळोवया. पगार 1.3 लाखांचेर पावलो हे ऐकून खूप बरे दिसता, पण तातूंतले सुमार 75,000 रुपये तर थेट वतात घराचं भाडं, पर्सनल लोन, आवय बापाच्या नावार असलेल्या ऋणाची EMI आणि कुटुंबाची जबाबदारी. ह्या सगळ्यांत म्हण्यार हातांत उरता कितें? चित्र स्पष्ट जाता की चढ पगार येता म्हणून चढ पैसे उरतात असे ना. आणि हे फक्त आंकड्यांचो खेळ न्हय, हाचो मानसीक त्रास खूप व्हड आसा. चढ पगार आसून लेगीत आपल्या इश्टांक फुडें वतना पळोवन आपूण मात फाटी उरल्याम ही भावना मनाक तोडून उडाय येता. एक सतत दबाव, एक ताण मनाचेर उरता. तर ह्या सापळ्या फाटल्यान कोण आसा? हे दुश्मन दिसनात, पण ते अस्तित्वांत आसा. चला तर मग या अदृश्य दुश्मनांची ओळख करून घेऊया. पहिलो दुश्मन लाईफस्टाईल क्रीप. ह्या नावाक भियोव नकात. ताचो अर्थ सोपो आसा. पगार वाडली की आपोआप आपलो खर्च वाडटा. जी गजाल पयलींचनीची वा हौशीची दिसताली ती आता गरज जावन बसता. उदाहरणार्थ, पयलीं बसान प्रवास करताले, आता टॅक्सीत जाय. आणि दुसरो दुश्मन आसा हेडॉनिक एडॅप्टेशन. हो आपले मेंदूचोच एक खेळ. पगार वाडल्यार जो आनंद जाता तो काही दीस वा महिने उरता. उपरांत ती एक सामान्य गजाल जावन वता. नव्या फोनाची खोस कितले दीस उरता, उपरांत तो फक्त एक फोन उरता. हेच ते सुखाचं सवय जावन. आणि आयच्या युगांत सोशल मीडिया हो दबाव 1000 पटीन वाडवता. फेसबुक, इंस्टाग्राम पळयालेर दिसता की सगळे लोक मजा करतात, बोवतात, नव्यो वस्तू घेतात. ह्या फोमो वा फियर ऑफ मिसिंग आउटक लागून ऐपती भायर खर्च करपाचो मोह टाळप खूप कठीण जाता. आमची एक व्हड चूक म्हळ्यार आम्ही लोकांचे फक्त भायले रूप पळयतात. तांची नवी गाडी, तांचं व्हड घर, तांच्या सुटकेंतले फोटो. पूण त्या गाडी फाटलो EMI, त्या घरा फाटलं रीण ते आमकां दिसना. ह्या अर्ध्या सत्याक लागून आम्ही चुकीचे आर्थिक निर्णय घेतात. ठीक आसा, समस्या तर समजली, पूण उपाय कितें? उपायाची सुरवात जाता एका मानसिक बदलांतल्यान. गिरेस्त लोक पैशांकडेन कसे पळतात तसो विचार करपाची गरज आसा. हो, फरक समजून घेवप खूप महत्वाचा आसा. मध्यमवर्गीय विचार वस्तूची किंमत पळयता, जाल्यार गिरेस्त विचार त्या पैशांचेर नियंत्रण कशें मेळटले हाचेर लक्ष दिता. एकलो पैसे वाटावपाक आपलो वेळ खर्च करता, जाल्यार दुसरो आपलो वेळ वाटावपाक पैसे खर्च करता. मध्यमवर्गीय हातान रोख पैसे असल्यार सुरक्षीत समजता, पूण गिरेस्त एक अशी संरचना तयार करता जे पैसे आपोआप वाढत रावतात. आणि निमाणे एकलो सुरक्षीत तात्काळ परतिव्याची अपेक्षा करता, जाल्यार दुसरो अशा गुंतवणुकीन पैसे घालता जे नुकसान कमी पूण फायदो अमाप आसूं येता. एका आर्थिक सल्लागारान म्हणला, मध्यमवर्गीय पैसे वाटापाक वेळ विकता, गिरेस्त आपली तांक वाडवपाक वेळ विकतो घेता. वेळ हो पैशां परस चड मोलाचो आसा हे तत्वच गिरेस्तकायेचो पायो. मानसिक बदल झाल्या उपरांत गरज आसा एका ठोस रणनीतीची. ह्या सापळ्यातल्यान भायर सरपाची एक पक्की येवजण. एक प्रश्न जो प्रत्येकान स्वताक विचारपाक जाय. आजची लहान लहान सोपेपणा व आराम मेळोवपा खातीर फुडारांतले व्हड पर्याय आमी वगडायतात काय कितें? 3 सोपे पण खूप प्रभावी उपाय. पहिलं, नवी गाडी वा मोबाईल घेवचे पयलीं गुंतवणूक करून मालमत्ता तयार करची. दुसरं, घर वा गाडीसारखी व्हड जबाबदारी घेवचे पयलीं फुडली 20-30 वर्षां ती कशी परिणाम करतील हाचो विचार करचो. आणि तिसरं, पगार वाढलं तरी खर्च एकदम वाढवचो नाय. चडसे लोक ह्याच वाटेन चलतात. पहिली पगार येता, मागीर सगळे खर्च जातात आणि महिन्याच्या शेवटाक काही शिल्लक उरले तर बचत करतात.
हीच सापड्यात अडकपाची वाट. पूण स्वातंत्र्याची वाट वेगळी आसा. हांगा पगार येता तसोच पहिलो वांटो बचत आणि गुंतवणुकी खातीर बाजूक काढतात आणि उपरांत उरलेल्या पैशांतल्यानच सगळो खर्च करतात. एक ल्हानसो बदल, पूण हाचो परिणाम खूब व्हड. रणनीतीक खऱ्या जिवितात हाडपाक गरज आसा बऱ्या सवयांची. ह्यो सवयच खरे स्वातंत्र्याचे इंजिन तयार करतल्यो. हो आंकडो पळयात, सुमार 2 कोटी रुपये. दिसपाक दिसताय रोजची एक ल्हानशी कॉफी, पण 30 वर्षां खातीर रोज तेच पैसे गुंतवणूक केल्यार कितें जावन येता हे उदाहरण दाखवता. आपले ल्हान ल्हान खर्च कितले व्हड जावं शकतात हाची ही एक जबरदस्त जाणीव. ही एक साधना शिकरणाची सूचीच म्हणूया. म्हयन्याचं बजेट, बचत स्वयंचलित करप, क्रेडिट कार्डाचे रीण फारीक करप, आणीबाणी खातीर निधी, पगार वाडली की गुंतवणुकीचं वांटो वाडोवप आणि सगळ्यात म्हत्वाचें दुसऱ्यांकडे तुलना करप थांबवप. ह्यो सवयच आर्थीक स्वातंत्र्याचा पायो आसात. एक गजाल सदांच लक्षांत दवरची. उत्पन्न कितले आसा ताचे परस पैशान वांगडाच्यो संवयी कश्यो आसा हे चड म्हत्वाचे आसा. बऱ्या सवयान लागूनच खरी गिरेस्तकाय वाडता, फक्त पगारा लागून न्हय. आणि आता निमाणो प्रश्न जो प्रत्येकान विचार करपा सारखो आसा. उत्पन्न तर फुडारान वाडतलेच, पण ताच्या वांगडा खरे स्वातंत्र्य वाडतले काय ना हो जा पुरायपणान आपल्याच हातात आसा. थैंक यू सो मच ये एपिसोड एंड तक देखने के लिए. अब आपको 3 चीजें करनी है. सबसे पहले इस चैनल को सब्सक्राइब कर लो. नंबर 2, मुझे कमेंट्स में बताओ इस एपिसोड में आपको क्या अच्छा लगा और क्या गंदा लगा, ताकि हम वो मिस्टेक्स रिपीट ना कर पाए. एंड नंबर 3, ये एपिसोड किसी एक इंसान के साथ जरूर शेयर करना, क्योंकि वन कॉन्वर्सेशन कैन चेंज समवन्स लाइफ. आई विल सी यू नेक्स्ट टाइम.